पाचव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। पाचव्या टप्प्यात 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार। भिवंडीमध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची सभा, लवकरच सभेला सुरुवात होणार। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे मविया उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या प्रचार रॅलीत उद्धव ठाकरेंचा सहभाग। वायकरांचं आम्हाला आव्हान वाटत नाही, ते गद्दार आहेत आणि मतदारांना गद्दारांविषयी राग आहे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मीरा भाईंदर शहरात भव्य रॅली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रमुख उपस्थिती। नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शांतिगिरी महाराजांची भव्य रॅली। भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा। नाशिकमध्ये रोड शो दरम्यान मोदींच्या कटआउटवर पुष्पवृष्टी। पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून विरार ते नालासोपारा दरम्यान भव्य बाईक रॅलीचं आयोजन, उमेदवार राजेश पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं पदाधिकाऱ्यांचं आवाहन। मुंबईतल्या भाजपच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका, आशिष शेलारांच्या साथीने घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप परिसरात शाखा भेट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज मुंबईमध्ये महायुतीसाठी प्रचार, घाटकोपर परिसरातील गणपती मंदिरात राज ठाकरेंकडून आरती। नाशिकच्या भगूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने, मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचारादरम्यान घडला प्रकार। सत्ता आल्यास देशामध्ये सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा। प्रचारात मोदी जनतेला भडकवतायत, खरगेंचा आरोप। आता आम्ही सक्षम, भाजप पक्ष आमचे आम्ही चालवतो, वाजपेयींच्या काळातल्या संघाशी संबंधावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचं उत्तर, आधी असक्षम होतो म्हणून संघाची गरज पडत होती, नड्डांचं वक्तव्य। मथुरा काशीतले मंदिर बांधण्याचा विचार नाही, जेपी नड्डांची माहिती। नव्या मंदिर निर्माणाचा ना विचार ना कल्पना ना इच्छा, एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नड्डांचं वक्तव्य। संघाला संपवायला देखील भाजप मागे पुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। जेपी नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। संघ परिवार आत्म्यासारखा, आमच्या विजयामध्ये संघ परिवाराचं योगदान, बावनकुळेंची माहिती। देशामध्ये 4 जूनपासून अच्छे दिन येणार, उद्धव ठाकरेंना विश्वास, सत्ताधाऱ्यांना मुंबईची लूट करून सगळं गुजरातला घेऊन जायचंय, ठाकरेंचा हल्लाबोल। राज्यातील सर्व 48 जागांवर इंडिया आघाडीचा विजय होणार, उद्धव ठाकरेंचा दावा, तर इंडिया आघाडीचं सरकार राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करणार, मोदींच्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा पलटवार। सरकारी यंत्रणांचा केंद्र सरकारकडून गैरवापर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। सरकारकडून लोकशाहीच्या केवळ बाता, प्रत्यक्षात लोकशाही विरोधी सरकारची भूमिका, खरगेंची टीका। पंतप्रधान मोदींकडून प्रचारादरम्यान जनतेला भडकवण्याचं काम, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मोदींवर टीका। एनडीएकडून विश्वासघाताचं राजकारण, खरगेंचा एनडीएवर निशाणा। पंतप्रधान मोदी आम्हाला सल्ला देणारे कोण, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींना सवाल, तर मोदी लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतात, खरगेंचा हल्लाबोल। पंतप्रधान मोदींचा 20 मे रोजी 7वा बिहार दौरा, मोदी पटनामध्ये विश्रामगृहावर मुक्काम करणार, तर 21 मे रोजी पंतप्रधानांच्या 2 रॅलीचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमेठी दौऱ्यावर, स्मृती इराणींसाठी रोड शो मध्ये आज सहभागी होणार। दिल्लीतील स्वाती मालिवाल विनयभंग प्रकरण, केजरीवालांचे पीए विभव कुमार यांना अटक, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ केल्याचा विभव कुमार यांच्यावर आरोप। उद्धव ठाकरेंचा संबंध आता भगव्याशी नाही तर हिरव्याशी, याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर होईल, आमदार गोपीचंद पडळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई उत्तर पश्चिम मवियाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या सभेत अज्ञातांनी दगड भिरकावल्याची घटना, या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी आहेत, विचारधारेचे नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका। मी माझ्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, चाणक्य नव्हे, पक्षासाठी सर्वस्व देण्याची तयारी, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पैसे वाटतात त्या ठिकाणी फडणवीस पोहोचतात, जिथे दरोड्याचा माल तिथे फडणवीस, मुलुंडमधल्या राड्यानंतर फडणवीस घटनास्थळी पोहोचले, त्यावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। विक्रोळीच्या सभेतनं उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख। मुंबईतल्या मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महापालिकेकडून 3,56,00,000 निधी खर्च,
संजय राऊतांचा आरोप, तर मोदींवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मागणी. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान मोदी यांच्या भाषणामध्ये एकेरी उल्लेख केल्यामुळे कारवाई. धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे विजयी होतील, कार्यकर्त्यांना विश्वास. राज्यामध्ये सध्या 2 महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध. चारा डेपो सुरू करण्याची शासनाची तयारी. दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. मुलुंडचा राडा, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना भोवला. 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. दादरच्या स्टॉलधारकाची याचिका फेटाळली. व्यावसायिकाच्या हितापेक्षा प्रवासी सुरक्षा अधिक महत्त्वाची. सार्वजनिक आरोग्याच्या नावाखाली लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही, उच्च न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत. मुंबईतल्या रेल्वे मार्गांवरील आणखी 3 पुलांची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येणार. करीरोड माटुंगा रेल्वे हद्दीतील आणि महालक्ष्मी या पुलांच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला महापालिका आणि महारेल अधिकाऱ्यांकडून मंजुरी. तांत्रिक कारणांमुळे अंधेरीतील पाणी कपात मागे. 22 मे रोजी सहार मार्ग जंक्शन परिसरातील जलवाहिनीच्या कामासाठी 16 तास पाणी पुरवठा राहणार होता बंद. 26 मे पासून गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद. रायगडात येणाऱ्या हजारो मुंबईकरांना पनवेल पेण वडखळ करत रस्ते मार्गे अलिबाग मुरुड गाठावा लागणार. ही जलवाहतूक सेवा पुढील 3 महिने बंद राहणार. पुढील 1 ते 2 दिवस मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात हलक्या पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा अंदाज. संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. 15 ते 20 एजंट्सचं जाळं असल्याचा पोलिसांना संशय. 19 वर्षांची तरुणी करत होती गर्भलिंग निदानाची चाचणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.